आपली क्वालिटी अशी करायची, व्यापारी मागे पडले पाहिजे. आमच्या फळाची क्वालिटी असती, व्यापारी आमच्या मागे पडतात का? त्यांना जे फळ लागतं क्वालिटी शायनिंग. काय होतं, प्रत्येक क्वालिटीला खूप महत्व आहे. तुमचा उगाच खारडा खोडा माल आहे, तुम्ही तर अपेक्षा करताना 50-60ची, तसं नाही ना. आपल्याला एकदम आपण क्वालिटी करू, जितकं क्वालिटी आणू तितकं आपल्याला त्याच्यामध्ये आपले रेट चांगले राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी टॉपचं बॉटम पूर्ण मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. ज्या झाडाला काय काय करणं गरजेचं आहे ते त्याला पूर्ण बेसिक मध्ये करणं गरजेचं आहे. तुम्ही याच्या संदर्भित असं वेळापत्रक असं काही असं पॉम्पलेट वगैरे आम्ही आमच्याकडे जे शेतकरी आमच्याकडून रोपे घेतात ना, त्याला 1 वर्षाचं जे चार्ट असते आमच्या, ते झाड लावताना काय खत घालायचे, 15 दिवसांनी कोणते खत द्यायचे, महिन्यात काय काय करायचं, हे आम्ही त्या शेतकऱ्याला चार्ट देतो. म्हणजे रोपं घेतले की आपण त्यांना चार्ट देतो, ते शेतकरी त्याप्रमाणे ते शेतकरी करतो. पण एवढं बी चार्ट काय कायला समजत नाही. त्या शेतकऱ्याला आपण काय केलं, जे कन्सल्टंट तयार केलेत, म्हणजे BSc अग्रेचे जे मुलं आहेत आपल्या थ्रू, आपण त्यांना ट्रेनिंग देऊन, आपण त्यांना नॉलेज देऊन स्वतः त्यांना ते सुद्धा कन्सल्टंट बाहेर शेतकऱ्याच्या दारात जाऊन करतात. म्हणजे काय, एक तर दुसरा काय होतं, त्यांना रोजंदारी भेटती, आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्याला जी काय गोष्ट माहिती प्रॉपर मध्ये पाहिजे आणि ती तुम्हाला प्रॉपर मध्ये भेटते. ती कुठल्या कंपनीची इम्प्लिमेंट नसतात, काय नाही. ती कुठल्याच कंपनीचं ते रेफर करणार नाही. जी गरज आहे तेवढंच सांगणार. असं जी गरज आहे तेच सांगणार. आज तुम्हाला बाग वाटतोय, बागाचा आता ही 8 वर्ष कंप्लीट झालेला आहे. वाटत नाही की 8 वर्ष कंप्लीट झालंय. नाही, तुमची ही बाग प्लस तुमची मी डाळिंब बघितलं. आमच्याकडे आधी एक डाळिंब बाग म्हणजे लागण्याची म्हणजे लावलं होतं 10-15 शेतकऱ्यांनी, त्यांनी उकळून फेकलं. पण उकळून फेकलं आम्ही बघितलं, पण त्याची क्वालिटी आणि याची क्वालिटी खूप फरक आहे. म्हणजे जवळजवळ म्हणजे 90-10चे डिफरन्स आहे. एवढी सुंदर तुमची डाळिंबीची बाग दिली. नाही, आमचं कसं आहे, आम्ही स्वतः एक मोठा शेतकरी आहे. आणि आम्ही काय होतो, आम्ही शेतकऱ्याला स्वतः आमचं डाळिंब आहे, सीताफळ आहे, पेरू आहे, ड्रॅगन आहे, आंब्याच्या बाग आहेत, सगळ्या प्रकारचे फळबाग आहेत. आता तुम्ही कुठं आलात, रोड पासून साधारण 2-2.5 किलोमीटर आमचं स्वतः जवळजवळ 70-75 फळबाग आहे. त्या फळबागामध्ये नर्सरी आहे. आमच्याकडे काय होतं, हाजी मात्र वृक्ष असतात आणि आम्ही हाजी झाडं करून आपण शेतकऱ्याला प्रोव्हाइड करतो. आमचं काय कुठून तरी XY झाड आणायची इकायचं तो काय आमचा धंदा नाही. आज आमच्याकडे एवढी मोठी शेती काम तुम्ही बघा, आता व्यापारी आले, हार्वेस्टिंग चाललंय, माल तोडायचं चाललाय, जे काय आहे ते रेल मध्ये. म्हणजे असं नाहीये, ज्या शेतकऱ्याला खरंच फळबाग करायची त्या शेतकऱ्यांनी, जो शेतकरी रेल मध्ये उत्पन्न घेतोय, ऍडला बघून, युट्यूबला बघून त्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. त्याच्याकडे स्वतःचा 1 एकर पेरूचा बाग नाही आणि त्याच्याकडून रोपं घ्यायची. फ्युचर मध्ये लागणाऱ्या माहिती, मार्गदर्शन, मॅनेजमेंट तुम्हाला सांगाकडे सगळी आयात केलेलं आहे. आयात केलेलं आहे. तुमच्याकडे सगळं उत्पादित आहे. आम्ही स्वतः उत्पन्न घेतो आणि उत्पन्न घेतल्यामुळे आमचा शेतकऱ्याला तुम्ही कधी फोन केला की आम्ही तुम्हाला तितक्याच आपुलकीने गोष्ट सांगतो, कारण आपण त्या रोज प्रॅक्टिकल मध्ये. तुम्ही व्यावसायिक कमी, शेतकरी मोठे आहात म्हणून तुम्हाला शेतकऱ्याची जाणीव आहे ना. आपण थोडासा व्हिडिओ व्हायरल नाही, आम्ही शेतकऱ्यांना उलट तेच शेतकऱ्यांना आम्ही सांगतो. आम्ही स्वतः प्रत्येक आहे ना. नाही, शेतकऱ्यांना शेतात जर 24 आपण एखादी ड्युटी गेली, जॉबला आहे, क्लास 1 अधिकारी, एखादी व्यक्ती क्लास 1 अधिकारी जॉबला आहे, त्याला 8 तास त्याला चेअरवर बसावं लागणार आहे, त्याच्या हातच्या खाली 10 लोकांना बघावं लागणार आहे, परंतु 8 तास पूर्ण बसावं लागणार आहे. बरोबर. पण शेतकरी काय असतो, स्वतः मालक असतो. अरे माल फिरवलं, येतो मग मी. बरोबर आहे. बरोबर. कुठेतरी मित्रासोबत, कोणासोबत काहीतरी गप्पा मारताय किंवा कुठल्या तरी फंक्शन मध्ये 1 तास फंक्शन 3-3 तास तुम्ही खर्च करताय. बरोबर. कारण मी स्वतः मालक आहे, मला कोणी काही बोलणार आहे का? आपण नाही, पण तो क्लास 1 अधिकारी, कारण त्याला अजून कोणतरी बघणार असतात, म्हणून तो 8 तास पूर्ण बसतो, नाही तर डायरेक्ट सुट्टी लागतो. बरोबर. मग तसं तुम्ही तिथं बसता, त्यापर्यंत तुम्ही शेतात 8 तास पूर्ण राबून घ्या, मग शेती बघा तुम्हाला काय देईल. शेती म्हणजे एक फॅक्टरी आहे. आणि ह्याच्यामध्ये पैसे खूप आहेत. केलं तर बरं का, केलं तर जो माणूस चांगलं करतोय अशा शेतकऱ्याकडे जा, त्यांचा अनुभव घ्या, ते कुठल्या गोष्टी करतात, काय गोष्टी, अशा बारीक सारी गोष्टी समजून घ्या आणि मग त्यात उतरा. आणि अशा शेतकऱ्याच्या कंडमध्ये जा की त्याच्याकडून आपला फायदा हो. नाही तर काय होतं, आजकाल त्या युट्यूबचं जास्त फेड आहे. मग शेतकरी संगती तशी हवी असली की तो तुमच्याशी योग्य असला पाहिजे, नाहीतर ती म्हणजे काहीतरी वेगळं आहे आणि तुम्ही त्याच्या संगतीत बसताय, मग तो तर बाया त्याच्यासोबत तुम्ही पण गेले. त्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी ग्राउंडवर येणं गरजेचं आहे. आपल्याला जी फळबाग लावाय, मग डाळिंबाची बाग, पेरूची